Okay, next accounting standard, deferred tax asset and deferred tax liability, short form DTA, DTL. या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये आपल्याला दोन प्रॉफिट मध्ये काय काय फरक आहे आणि त्याचा बॅलन्स शीटवर इफेक्ट काय होतो त्याचा स्टडी करायचा असतो. अकाउंटिंग अँड टॅक्सेबल प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच आहे, नेट प्रॉफिट. फक्त अकाउंटिंग प्रॉफिट हा आपल्या अकाउंटंटने जे P&L अकाउंट काढलेलं असेल कंपनी ऍक्ट मधले नियम वापरून, त्याचा जो प्रॉफिट असेल तो अकाउंटिंग प्रॉफिट. इथे फर्स्ट स्टेटमेंट दिलंय, अकाउंटिंग प्रॉफिट इज आउटकम ऑफ अकाउंटिंग P&L अकाउंट विच इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ कंपनीज ऍक्ट. अँड टॅक्सेबल प्रॉफिट इट इज आउटकम ऑफ a profit and loss account prepared after following the taxation rules. जे इन्कम टॅक्स साठीचे नियम थोडे वेगळे असतात काही बाबतीत, सगळ्या बाबतीत नव्हे. ते नियम वापरून जो प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला असेल त्या प्रॉफिटला टॅक्सेबल प्रॉफिट असं म्हणतात. इथे खाली दिलेलं आहे, रिमेंबर इन्कम टॅक्स सब्जेक्ट इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. यात इन्कम फ्रॉम बिझनेस किंवा प्रोफेशन याच्यासाठी आपल्याला वेगळं स्टेटमेंट काढावं लागतं. म्हणजे काही आयटम्स मध्ये कमी किंवा जास्ती अमाऊंट होऊ शकतं, म्हणून आपल्याला इन्कम टॅक्सच्या रूल्स प्रमाणे वेगळा प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्या अमाऊंटवर आपण टॅक्स पे करतो, जो प्रॉफिट येईल त्या अमाऊंटवर. तर पुढचं आहे हाऊ टॅक्स अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड. टॅक्स अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेटेड ॲज पर टॅक्सेशन रूल्स. म्हणजे टॅक्स किती भरायचा आणि कोणत्या अमाऊंटवर भरायचा हे दोन्ही सुद्धा इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये सांगितलेलं असतं. आपण ठरवू त्या प्रॉफिटवर टॅक्स भरायचा नसतो. इन्कम टॅक्सच्या नियमांप्रमाणे जो प्रॉफिट होईल आपल्याला त्याच्यावर आपण टॅक्स पे करायचा असतो. इट इज कॅल्क्युलेटेड ॲट सर्टन पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट. म्हणजे नॉर्मली आपल्याला क्वेश्चन मध्ये 30% किंवा 25% असा टॅक्स देतात. त्याचं पर्सेंटेज सुद्धा इन्कम टॅक्स रूल्स मध्ये ठरलेलं असतं आणि ते पर्सेंटेज ज्या प्रॉफिटवर काढायचंय तो प्रॉफिट सुद्धा इन्कम टॅक्सच्या रूल्स प्रमाणे आपण कॅल्क्युलेट करायचा असतो. पुढचं दिलंय, सो टॅक्स पेड इज डिफरंट दॅन टॅक्स डिमांडेड बाय IT अथॉरिटीज. म्हणजे आपण आपल्या कॅल्क्युलेशन अकाउंटिंग प्रॉफिट प्रमाणे टॅक्स जेवढा भरलेला असतो ऍडव्हान्स टॅक्स म्हणून, तो कदाचित त्यांच्या डिमांडपेक्षा वेगळा असू शकतो. कारण आपण कंपनीज ऍक्ट मधले नियम वापरतो आणि इन्कम टॅक्सचे नियम वेगळे असतात. त्याच्यामुळे आपली प्रोव्हिजन आणि त्यांनी डिमांड केलेला टॅक्स ह्याच्यामध्ये काही आयटम्समध्ये फरक येऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक ऍडजस्टमेंट तुम्हाला TY BCom ला होती, टॅक्स रिफंड किंवा टॅक्स पेएबल म्हणजे शॉर्ट प्रोव्हिजन किंवा सरप्लस प्रोव्हिजन अशा टाईपची एक ऍडजस्टमेंट होती. त्याचं कारण हेच असतं की आपले अकाउंटिंगचे रूल्स थोडेसे वेगळे असतात आणि टॅक्सेशनचे रूल्स थोडेसे वेगळे असतात. पुढे शॉर्ट मध्ये काही रिझन्स आहेत, रिझन्स ऑफ डिफरन्स इन अकाउंटिंग अँड टॅक्सेशन प्रॉफिट. म्हणजे सामान्यपणे ही पुढची जी कारणं आहेत ही सगळ्या बिझनेसमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. इतर काही स्पेशल कारणं सुद्धा असतील, ती पुढे एक दोन त्याचा उल्लेख येईल, पण ही कॉमन कारणं आहेत. त्यातलं एक आहे डेप्रिसिएशन पर्सेंटेज अँड डेप्रिसिएशन मेथड. हे सगळ्या बिझनेससाठी कॉमन कारण आहे ज्याच्यामुळे प्रॉफिट वर फरक पडतो. पुढचं आहे कॅश अँड ॲक्रोल बेसिस. म्हणजे तुम्हाला एक ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स मध्ये झाली असेल, इफ बोनस इज डिक्लेअर्ड बाय द कंपनी इट इज अलाउड एज एक्सपेन्स इन अकाउंटिंग, बट ॲज पर टॅक्सेशन रूल्स बोनस इज अलाउड एज एक्सपेन्स ओनली आफ्टर पेमेंट. म्हणजे जर कंपनीने वर्कर्सना बोनस जाहीर केला दिवाळीच्या वेळेला किंवा इतर कोणत्याही वेळेला, तर तो बोनस जाहीर केलाय याचा अर्थ तो खर्ची टाकायचा नाही असं इन्कम टॅक्सचं म्हणणं असतं. जोपर्यंत बोनसचं कॅश पेमेंट होत नाही तोपर्यंत बोनस हा आपला एक्सपेन्स नाहीये असं इन्कम टॅक्स वाल्यांचं म्हणणं असतं आणि आपण अकाउंटिंग मध्ये तो खर्च दाखवून मोकळा होतो. आणि दुसरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेली ऍडजस्टमेंट आहे, समजा सॅलरी आहे आणि त्यातली काय आउटस्टँडिंग आहे, तर आपण अकाउंटिंग प्रमाणे प्रॉफिट काढताना ऍड आउटस्टँडिंग करून घेतो.
म्हणजे अगदी 2-4 महिन्याची सॅलरी अनपेड असेल तर 2-4 महिन्याची सॅलरी आपण आउटस्टँडिंग दाखवतो आणि मग आपला प्रॉफिट काढतो. तर ह्याला ॲक्रुअल बेसिस असं म्हणतात किंवा ड्यू बेसिस. आपण आज ना उद्या ती सॅलरीचा अमाऊंट पे करणार आहे, म्हणून आपण ते अकाउंटिंग प्रमाणे खर्च दाखवून मोकळा होतो. पण इन्कम टॅक्सचं म्हणणं असतं की तुम्ही कॅश पेमेंट केलं की मगच तो एक्सपेन्सेस दाखवायचा. त्यामुळे आपण ॲक्रुअल बेसिस फॉलो केलं तर त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही कॅश बेसिसवर जर ती सॅलरी पे केली असेल तरच तो एक्सपेन्सेस म्हणून दाखवा. तर या कारणासाठी सुद्धा बऱ्याच आयटम्समध्ये फरक येऊ शकतो. त्यातला इंटरेस्ट पेड किंवा इंटरेस्ट रिसिव्ड हा पण एक कॉमन आयटम आहे. इंटरेस्ट दिल्याशिवाय तो आपण खर्च म्हणून दाखवायचा नसतो. पुढचं आहे डिसअलाउड एक्सपेन्सेस किंवा डिसअलाउड इन्कम्स. काही इन्कम किंवा एक्सपेन्सेस हे अकाउंटिंग मध्ये होतात पण ते टॅक्सेशन प्रमाणे दाखवणं अलाउड नसतं. यातला तुम्हाला एक ऍडजस्टमेंट तेव्हा होती 20,000 पेक्षा जास्तीचं कोणतंही पेमेंट कॅश मध्ये केलं तर असा एक्सपेन्सेस जरी तो बिझनेस साठी केलेला असेल तो डिसअलाउड आहे. म्हणजे जर आपण एखाद्या माणसाला 25,000 कॅश पेमेंट केलं तर 25,000 कॅश पेमेंट हे अकाउंटिंग प्रमाणे खर्च आहे. म्हणजे आपण खरोखर तो खर्च केलाय. पण इन्कम टॅक्स अथॉरिटी म्हणते की तुम्ही 20,000 पेक्षा जास्ती अमाऊंट असून सुद्धा ते कॅश मध्ये का दिलं? तुम्ही चेक पेमेंट करायला हवं होतं किंवा अकाउंट ट्रान्सफर करायला हवं होतं. म्हणून इन्कम टॅक्स वाल्यांचं म्हणणं असतं की 20,000च्या वरचा कोणताही खर्च असेल तो जर का तुम्ही कॅश मध्ये पे केलात तर तो आम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार नाही. तुम्हाला त्या अमाऊंटवर टॅक्स भरावा लागेल कारण तो फ्रॉड असू शकतो. 20,000च्या वरचं कॅश पेमेंट हे. त्यामुळे अशा टाईपचे काही डिसअलाउड एक्सपेन्सेस किंवा डिसअलाउड इन्कम असतात. आता ह्याचं लिमिट 10,000 आहे पण आधीच तुम्हाला ऍडजस्टमेंट जेव्हा झाली तेव्हा कदाचित ती 20,000 प्रमाणे झालेली असू शकते. पुढचं आहे अकाउंटिंग पॉलिसी फॉलोड. म्हणजे काही फिक्टिशियस असेटसाठी ते किती वर्षात रिटर्न ऑफ करायचे याची एक अकाउंटिंग पॉलिसी बिझनेसची वेगळी असते आणि टॅक्स अथॉरिटीची वेगळी असते. आता ती कोणती पॉलिसी आहे ह्याचा आपल्याला या टॉपिकशी देणं घेणं नाही. आपल्याला फक्त इथे कॅल्क्युलेशन बघायचंय. आणि टॅक्स एक्झम्पशन फॉर स्पेसिफिक आयटम्स. त्याचं पुढे मी एक एक्झाम्पल घेतो. टॅक्स एक्झम्पशन काही आयटमसाठी थोडं जास्ती असतं. म्हणजे तुम्हाला सायंटिफिक रिसर्च वगैरे झालेलं होतं. तेव्हा रिझन्स फॉर डिफरन्स इन अकाउंटिंग अँड टॅक्सेशन प्रॉफिट त्याची साधारण एवढी रिझन्स आहेत. ह्याच्या पलीकडे आणखी काही रिझन असतात पण ती एखाद्या बिझनेससाठी आहेत. कॉमनली सगळ्या बिझनेससाठी इथे लिस्ट केलेत तेवढी रिझन असू शकतात. पुढचा आहे आता डिफर्ड टॅक्स असेट. ते डिफर्ड टॅक्स असेट हा कन्सेप्ट मिनिंग आधी सांगण्यापूर्वी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट काय आहे तो क्लिअर होईल. डिफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी हे दोन आपल्याला आधी मिनिंग नीट समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते करायचंय. जर मिनिंग समजलं तर कॅल्क्युलेशन 4 लाईन मध्ये मिळतं आपल्याला. मिनिंग मध्ये कन्फ्युजन असेल तर कॅल्क्युलेशन अगदी सोपं असेल तरी समजणार नाही. ओके एक्झाम्पल कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेट रुपीज 80,000. 80,000चा आपण एक फिक्स्ड असेट परचेस केलाय. असेट आहे पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट. लाईफ त्याचं 4 इयर्स आहे आणि त्याला स्क्रॅप व्हॅल्यू नाही. आता ह्याच्यात जेवढी इन्फॉर्मेशन सांगितली याचा अर्थ असा होतो की 80,000चा आपण पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट जर का घेतलं किंवा ते कितीही लाखांचं असू दे त्याला पहिल्याच वर्षी 100% डेप्रिसिएशन अलाउड आहे इन्कम टॅक्सच्या नियमांप्रमाणे. म्हणजे आपण 80,000चा ऍसेट घेतला की पहिल्याच वर्षी 80,000 रुपये ते डेप्रिसिएशन म्हणून दाखवू शकतो.
पण अकाउंट मध्ये असं अलाउड नाहीये. अकाउंटचा नियम काय सांगतो की जर आपण 80,000चा असेट घेतला असेल आणि त्याचं लाईफ 4 वर्ष असेल तर 80,000 डिवाइड बाय 4 म्हणजे प्रत्येक वर्षी 20,000चं डेप्रिसिएशन येईल. म्हणजे कंपल्सरी आपल्याला अकाउंटिंग प्रमाणे 20,000 डेप्रिसिएशन दाखवावं लागेल. म्हणून इन्कम टॅक्स वाले म्हणतात की तुम्ही पोल्युशन कंट्रोलचं इक्विपमेंट घेतलंय तर पहिल्याच वर्षी 80च्या 80,000 डेप्रिसिएशन दाखवा. म्हणजे हा पोल्युशन कंट्रोल होत असल्यामुळे हा तुम्हाला आम्ही टॅक्समध्ये थोडासा फायदा करून देतो. पण अकाउंटिंग रूल सांगतो की प्रत्येक वर्षी 20,000 रुपये डेप्रिसिएशन दाखवायचं. आता याप्रमाणे मी इथे पहिला टेबल काढलंय, अकाउंटिंग रूल्स कॅल्क्युलेशन बाय अवर अकाउंटंट. म्हणजे याच फिक्स असेटचं अकाउंटिंग आपला अकाउंटंट कसं करेल ते इथे घेतो मी. आपला अकाउंटंट दाखवेल 20,000 डेप्रिसिएशन पहिल्या वर्षी, आणि सेम डेप्रिसिएशन चौथ्या वर्षीपर्यंत येईल कारण त्याचं लाईफ 4 वर्ष आहे. तर 2 लाख मधून आपल्या अकाउंटंटने 20,000चं डेप्रिसिएशन लेस केलं की प्रॉफिट बिफोर टॅक्स येईल 1,80,000. आता पुढे मी असं अज्युम करतोय तुम्हाला कळावं याच्यासाठी की प्रत्येक वर्षी आपला प्रॉफिट 2 लाखच असेल. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, फक्त कन्सेप्ट कळावं म्हणून मी ते सलग 2 लाख घेतलेत. म्हणजे ही तुमच्या मनात शंका नको की प्रॉफिट 2 लाखच का घेतलाय, तो 3 लाख 4 लाख किती असेल. आपला मुद्दा एवढाच आहे की डेप्रिसिएशन सलग 4 वर्ष आपण 20,000 रुपये घेतोय. ते मायनस केलं की प्रॉफिट बिफोर टॅक्स आपल्या एक्झाम्पल प्रमाणे प्रत्येक वर्षी 1,80,000 येतोय. आणि आपला अकाउंटंट आपल्याला असं सांगेल, इथे मी कळावं म्हणून 50% टॅक्स घेतोय, 30 आणि 25% थोडं ऑड कॅल्क्युलेशन येईल म्हणून. 1,80,000 वर 50% टॅक्स म्हणजे प्रत्येक वर्षीचा टॅक्स आपला 90,000 येईल, जो सलग 4 वर्ष आपण पे करायचा आहे. त्या 2 लाखातून प्रत्येक वर्षी 20,000 डेप्रिसिएशन लेस झालं, प्रॉफिट बिफोर टॅक्स 1,80 आणि टॅक्स त्याच्यावर 90,000. ओके, तर पहिलं टेबल आपण बघितलं अकाउंटिंग रूल्स. याप्रमाणे आपलं इयर 1 पासून इयर 4 पर्यंत प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर टॅक्स 90,000 आपण पे केला, ह्याच्या पुढे प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती येतो हे आता आपल्याला देणं घेणं नाहीये. आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की आपण टॅक्स अकाउंटिंगच्या नियमांप्रमाणे किती भरायला बांधील आहोत. तर इथे 90,000चा टॅक्स आपण अकाउंटिंगच्या नियमाप्रमाणे द्यायला बांधील आहोत असं वाटतंय. पण आपल्या म्हणण्याप्रमाणे टॅक्स आपण भरायचा नसतो. तो इन्कम टॅक्स वाल्यांनी सांगायचं की तुम्ही एवढा टॅक्स भरा, त्याप्रमाणे आपण तो भरायचा असतो. ठीक आहे, मी इथे टॅक्स ॲज पर अकाउंटिंग ह्यात प्रत्येक वर्षी 90,000 टॅक्स आहे असं इथे घेऊन ठेवलंय. पुढचं टॅक्सेशन रूल्स म्हणजे डिमांड बाय इन्कम टॅक्स अथॉरिटीज ॲज पर IT रूल्स. इन्कम टॅक्स वाले असं म्हणतात की आमच्या नियमाप्रमाणे तुम्ही टॅक्स भरायचा. मग मी सांगितलेल्या एक्झाम्पल प्रमाणे 2 लाखचं प्रॉफिट असेल आणि पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट होतं, त्यामुळे पहिल्याच वर्षी डेप्रिसिएशनला आपण 80,000 घेतले. जर सगळ्याच्या सगळ्या असेटचं डेप्रिसिएशन पहिल्याच वर्षी चार्ज केलं तर पुढच्या वर्षी त्या असेटची व्हॅल्यू 0 राहील. त्यामुळे पुढची 3ही वर्ष डेप्रिसिएशन नील असेल. प्रॉफिट बिफोर टॅक्स पहिल्या वर्षी येईल 1,20,000 आणि पुढची 3ही वर्ष आपण डेप्रिसिएशन चार्ज करतच नाहीये, त्यामुळे तो प्रॉफिट 2-2 लाखच राहील. आता याच्यावर आपण टॅक्स काढला तर पहिल्या वर्षी टॅक्स आपल्याला 1,20,000 याचे 50% भरायला लागतोय. मग 1,20,000 चे 50% म्हणजे पहिल्या वर्षी आपला टॅक्स 60,000 असेल. सेकंड इयरला 2 लाख वर 50% म्हणजे 1 लाखचा टॅक्स असेल आणि तेवढाच त्याच्या पुढची 2ही वर्ष टॅक्स असेल.
तर हे आकडे मी टॅक्स पेडचे इथे घेतो. आता सगळ्यांनी फक्त 2 लाईनचे आकडे चेक करा. टॅक्स ॲज पर अकाउंटिंग आणि टॅक्स पेड हे दोन्ही आकडे. आता डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर इन्कम टॅक्स वाल्यांची डिमांड आहे आम्हाला 60,000चा टॅक्स तुम्ही पहिल्या वर्षी भरा. आपण त्यांना म्हणतोय की 60 नव्हे 90,000चा टॅक्स कॅल्क्युलेट होतोय. तर ते म्हणतील आम्हाला 60 हवे, तुम्ही 90 कशाला भरताय. त्यामुळे आपली 90 भरायची तयारी असेल तरी ते आपल्याकडे 60,000च मागतायत. आता या प्रॉब्लेममुळे फरक कितीचा येतोय तर 30,000चा. म्हणजे कुठेतरी 30,000 रुपये आपल्या आणि त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडतोय. आता याच्यात चुकीचं कोणतंही कॅल्क्युलेशन नाहीये, पण टॅक्सेशन आणि अकाउंटिंगच्या नियमांमुळे हा प्रॉब्लेम आलाय. तर जे 30,000 आत्ताचा फरक येतोय हा एकतर आपला डिफर्ड टॅक्स ॲसेट आहे किंवा डिफर्ड टॅक्स लायबिलिटी आहे. आता तो असेट आणि लायबिलिटीची क्रिएट झाली. आता तर स्क्रीनवरच मी फक्त सिलेक्ट करून तुम्हाला फरक काय तो दाखवतो. पहिल्या वर्षी 30,000 रुपये आपल्याला कमी भरावे लागलेत, पण कमी ह्याचा अर्थ ते पुढे भरायचे नाहीयेत असा होत नाहीये. तेच 30,000 आपण पुढची 3 वर्ष टप्प्याटप्प्याने भरायचे. मग त्याला डिफर्ड हा शब्द येतो म्हणजे पोस्टपोन्ड, आज देण्याऐवजी उद्या द्यायचं. आता हे तुमच्या परीक्षेच्या बाबतीत जसं होईल ना, कोरोनामुळे तुमची परीक्षा समजा मे मध्ये लावलेली असेल आणि कोरोनामुळे परीक्षा आत्ताच्या सस्पेंड झाल्या मे मधल्या, याचा अर्थ तुम्ही सुटलात असा होत नाही. तुम्ही आजच्या ऐवजी ती परीक्षा जेव्हा कधी होईल जुलैमध्ये ऑगस्ट मध्ये तेव्हा द्यायचे. तर इथे पण तसंच आहे की टॅक्स आपण भरायचा आहे नक्की 90,000 म्हणजे 90,000च भरायचा आहे. पण इन्कम टॅक्स वाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आज आम्हाला फक्त 60,000 द्या आणि वरचे 30,000 आहेत ते टप्प्याटप्प्याने द्या. म्हणजे 30,000 आपण द्यायचेत नक्की, पण ते टप्प्याटप्प्याने. त्यामुळे याला म्हणतात डिफर्ड टॅक्स लायबिलिटी. इथे मी DTL असं घेतलंय, डिफर्ड टॅक्स लायबिलिटी. म्हणजे आज आपले 30,000 सेव्हिंग झालंय, पण ते पैसे कायमस्वरूपी आपल्याकडे राहणार नाहीयेत. आपण ते टप्प्याटप्प्याने पुढची काही वर्ष त्यांना पे करायचे. आता हे इथे आकड्यांप्रमाणे चेक करतो. 90,000 रुपये आपला सेकंड इयरचा टॅक्स आला असता असं आपलं अकाउंटंट म्हणतोय. पण इन्कम टॅक्स वाले आपल्याकडे डिमांड किती करणार आहेत? 1,00,000. म्हणजे ते आपल्या अपेक्षेपेक्षा 10,000 रुपये जास्ती मागतायत. या 30,000 पैकी 10,000 आपण इथे सेटल केले. तसंच तिसऱ्या वर्षी आपला अकाउंटंट म्हणतोय की आपण 90,000 रुपये टॅक्स भरायचा असेल, पण इन्कम टॅक्स वाले म्हणतायत की 90,000 नव्हे, तुम्ही 1,00,000 रुपये भरायचा आहे. पुन्हा त्यांनी 10,000 रुपये जास्ती मागितले. आणि चौथ्या वर्षी परत 90,000 आपला अकाउंटंट सांगत होता, त्यांचं कॅल्क्युलेशन आलं 1,00,000. इथे परत आपण 10,000 एक्स्ट्रा पे करायचे. तर आपण जे 3 वर्षात आपल्या कॅल्क्युलेशन पेक्षा एक्स्ट्रा जे 10,000 पे करतोय, याची टोटल आपल्या आजच्या डिफरन्स एवढी आली 30,000 इतकी. म्हणजे आपण आज ते पैसे वाचवले, पण याचा अर्थ ते पैसे उद्या केव्हा तरी आपल्याला भरावे लागतील. तर उद्या भरावे लागतील ह्यालाच आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. त्याला या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये डिफर्ड टॅक्स लायबिलिटी असं म्हणतात. त्यातले डिफर्ड टॅक्स लायबिलिटी जे आज सेव्हिंग झालंय ते आपल्याला उद्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पे करावे लागतील. आता या अनुषंगाने आता लायबिलिटी हा कन्सेप्ट सांगतो आणि तसाच दुसरा कन्सेप्ट येईल ॲसेट. ओके, डिफर्ड टॅक्स असेट. आधी तुम्हाला लायबिलिटी काय ती एक्सप्लेन करतो कारण ती सांगून झाली आहे. इट इज अमाऊंट ऑफ टॅक्स नॉट डिमांडेड बाय इन्कम टॅक्स अथॉरिटीज इन करंट इयर बट इट इज पेएबल इन फ्युचर. आत्ताचं जे एक्झाम्पल होतं त्याप्रमाणे इन्कम टॅक्स वाल्यांनी त्या टॅक्सचे पैसे आज मागितलेले नाहीयेत,
पण याचा अर्थ ते त्यांनी माफ केले तसा अर्थ होत नाही. ते अकाउंटिंग प्रमाणे किंवा टॅक्सेशन प्रमाणे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला पे करावे लागतील. त्याच्या पुढचं दिलंय, इट अरायझेस व्हेन टॅक्स ॲज पर अकाउंटिंग रूल्स इज हायर दॅन टॅक्स ॲज पर IT रूल्स. म्हणजे जर अकाउंटिंग रूल्स प्रमाणे जो टॅक्स येतो त्याच्यापेक्षा IT रूल्स प्रमाणे आलेला टॅक्स कमी असेल तर डिफरन्स आहे त्याला डिफर्ड टॅक्स लायबिलिटी असं म्हणतात. आणि ह्याच्या उलट डिफर्ड टॅक्स असेट आहे. डिफर्ड टॅक्स असेट इट इज अमाऊंट ऑफ टॅक्स पेड इन धिस इयर बट इट इज टू बी ऍडजस्टेड इन नेक्स्ट इयर. म्हणजेच टॅक्स ॲज पर अकाउंटिंग कमी असेल आणि टॅक्स ॲज पर IT रूल्स जास्ती असेल फक्त सध्याच्या वर्षात, तर तो डिफर्ड टॅक्स असेट क्रिएट होतो. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणायचं. प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे आपण आधीच ते खर्च देऊन मोकळ्या झालोय आणि त्याचा फायदा बाकी आपण पुढच्या वर्षात घेणार आहे. तसंच आपण टॅक्स या वर्षी पे केला की पुढची 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष आपल्याकडे ते टॅक्सचा अमाऊंट कमी मागतील, तर त्याला डिफर्ड टॅक्स असेट असं म्हणायचं. तर आजच्या पुरता डिफर्ड टॅक्स लायबिलिटी हा कन्सेप्ट क्लिअर झाला. दाखवलंय त्या एक्झाम्पल वरून.